नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. मीन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात जी काही कामं करायची आहेत ती जास्तीत जास्त कामं करून घ्या. अनुकूल कालावधी पहिला पंधरवडा जास्त आहे असं दिसून येतं, तर त्याप्रमाणे ही कामं करून आपलं यश आणि यशाची कीर्ती, लाभ सगळं आपल्याला मिळवा. कारण उत्तरार्ध एवढा खूप काही अनुकूल आहे असं दिसत नाही. म्हणून जेव्हा अनुकूल कालावधी आहे तेव्हा जास्तीत जास्त कामं उरकून घ्या. आणि सध्या एखादी गोष्ट झाली नाही म्हणून ती पुन्हा कधीच होणार नाही असा उलटा विचार मात्र करू नका. कारण कधीकधी तुमच्या स्वभावात तो थोडा दोष दिसून येतो. आज एखादी गोष्ट व्हायची ती झाली नाही याचा अर्थ ती कधीच होणार नाही असा निष्कर्ष तुम्ही काढू नका. जरा थांबा. काळ बदलतो, ग्रहस्थिती बदलते, न झालेली कामं पुन्हा होऊ शकतात. त्याला काही अनुकूलता लागते. ती अनुकूलता आली की सगळ्या गोष्टी त्याच ज्या पूर्वी झालेल्या नाहीत त्या आपोआप घडतात. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पूर्वार्धामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही गोष्टी आपल्या ज्या आहेत ते करून घ्या. वादाचे प्रसंग टाळा. आपल्या कुटुंबियांची, जोडीदारांची टाळा. आपल्या प्रिय व्यक्ती ज्या आहेत, आपल्या आवडत्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलाल तर ते यशस्वी होतील. त्यांच्यासाठी एखादं काही प्लॅनिंग करणे, त्यांना गिफ्ट देणे, काही खरेदी करणे, आपल्या प्रिय व्यक्तींना आकर्षक ठरण्यासाठी आपण काही गोष्टी करणे, या गोष्टी आपण या महिन्यात करणार आहात. तर त्या करायला काही हरकत नाही आहे. पण त्यामध्ये आपला खर्च किती होतो आहे याचा जरा अंदाज घ्या. कारण खर्च जास्त आणि आवक कमी असं मात्र होता कामा नाही आहे. म्हणून पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करून घ्या. आपल्या घराचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला या महिन्यात भेडसावतील. म्हणजे आपली जुनी प्रॉपर्टी, जुने फ्लॅट यावर काही खर्च तुम्हाला करावा लागेल. म्हणजे त्याचं रिपेअरिंग, दुरुस्ती आणि अन्य काही नवीन गोष्टी कळल्यानंतर ती दुरुस्ती करणे हे क्रमप्राप्त होईल की तुम्हाला ते टाळता येणार नाही. तर असा खर्च या महिन्यात नवीन उद्भवेल तर तो तुम्हाला करावाच लागेल. तर म्हणून आपल्या जुन्या प्रॉपर्टी आणि घरं वगैरे जे आहेत त्यांच्यावर खर्च करण्याची थोडी तयारी आणि असा प्रसंग येणार आहे त्यासाठी तयारी ठेवा. सल्ल्याशिवाय खरेदी विक्री जागेची कोणतीही करू नका. नवीन प्रॉपर्टी घेणे किंवा जुनी विकणे यामध्ये योग्य सल्ला घ्या. कारण नाहीतर त्यामध्ये फसायला होईल असं दिसून येतं. आणि अशा गोष्टीमध्ये एकदा जर आपण फसलात तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं. म्हणून सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही असा व्यवहार स्थावराचा म्हणजे इस्टेट, मालमत्ता याचा काही करू नका असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी मीन राशींच्या व्यक्तींना देत आहे. आपल्या जोडीदाराशी गैरसमजाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. कारण ती अढी मनामध्ये राहून प्रसंग छोटा, गैरसमज छोटा, पण ती अढी मनामध्ये दीर्घकाळ टिकून राहील असं दिसून येतं. तर असा प्रसंग किंवा अशा गोष्टी टाळा किंवा या टाळण्याकडे कल असावा असं दिसून येतं. आपले जुने राजकारणातील जे काही असे शत्रू असतील ते या महिन्यामध्ये ॲक्टिव्ह होतील. राजकारणी लोकांनी विशेष करून लक्ष ठेवा की जुने राजकारणी आपले जे शत्रू आहेत ते ॲक्टिव्ह होतील आणि आपल्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांना पुरुष उरण्यासाठी तुम्ही काही अनुष्ठान करा. तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदेवाचं अनुष्ठान करा. देवी कवच नावाचं जे कवच आहे त्याचं वाचन तुम्ही रोज करा. स्नान केल्यानंतर एकदा तरी किमान देवी कवच वाचा. म्हणजे सर्व प्रकारे संरक्षण केवळ राजकारण्यांनाच नाही तर अन्य लोकांनी वाचलं तर त्याचाही त्यांना फायदा होईल. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये देवी कवच वाचावं. आपल्या श्रद्धा चॅनलवर हे उपलब्ध आहे. सुस्वच्छ आणि सुवाच्य शब्दामध्ये आणि असं ते वाचलेलं आहे. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या.
मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी आपल्या स्वतःला, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या विश्वासाने सगळ्या गोष्टी साध्य करून दाखवा. तुम्हाला बाकीच्यांनी काही हिणवलं, आपल्या इतर विद्यार्थ्यांनी, तुमच्या बरोबरीच्या मुलांनी काही जरी हिणवलं तरीसुद्धा तुम्ही एखादी गोष्ट ठरवलं तर सिद्ध करू शकता. आपल्या प्रगती जी आहे ती साध्य करू शकता. म्हणून तुम्ही थोडं मुद्दाम जोर लावून निर्धाराने एखादी गोष्ट आपली जी आहे ती सिद्ध करून दाखवा. आपला अभ्यास आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. आपले शत्रू आपल्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. मी राजकारणी लोकांविषयी बोललो आहे, पण आता राजकारणी लोकांविषयी बोलत नाही. मी सामान्य लोकांविषयी बोलतो आहे, ज्यांना आपले जे काही असे शत्रू असतील ते नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. तर जो उपाय मी त्यांना सांगितला आहे तोच तुम्ही करायचा आहे आणि आपल्या शत्रूला आपल्या वरचढ ठरवून देऊ नका. नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये चांगली प्रगती दिसून येते. उत्तरार्धामध्ये त्यांना शाबासकी मिळेल. वरिष्ठ जे आहेत त्यांचे ते खुश होतील आणि त्यांना बढतीसाठी त्यांचा नक्की नाव सुचवतील असं या ठिकाणी दिसून येत आहे. व्यापारामध्ये एवढा फायदा दिसत नाही आहे. ट्रेडिंग करणाऱ्यामध्ये एवढा फायदा या महिन्यात दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा व्यवसाय वाढीसाठी जर तुम्हाला काही नवीन प्लॅनिंग करायचं असेल तर ऑन पेपर तुम्ही प्लॅनिंग करायला हरकत नाही. जे लघुउद्योजक आहेत, छोटे उद्योजक जे रोजगार करतात किंवा रोजंदारीवर जगतात, त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये कष्टाने मिळवण्याचे योग आहेत. कष्ट करा आणि भरपूर पैसे मिळवा असं योग त्यांना या महिन्यामध्ये दिसून येतो आहे. एकंदरीतच या महिन्यामध्ये वादाचे प्रसंग टाळा, दुःखाचे प्रसंग टाळा आणि आपल्याला अंडर एस्टिमेट करू नका, उलट विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार ठेवा. तर हा महिनाही तुम्ही सहज मात करून पुढे जाल. पूर्वी सांगितल्याप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींनी देवी कवचाचं वाचन करा आणि या महिन्यामध्ये ज्या काही आपल्याला अनुकूल गोष्टी नाही आहेत त्या अनुकूल करून घ्या. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.